स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. मुंबईसह उपनगरात आणि ठाण्यात पहाटेपासून पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागानंही आज मुंबईमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. गोरेगाव, अंधेरी आणि वांद्रे परिसरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि मध्य मुंबई तसंच दक्षिण मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय. यवतमाळमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडलेत. यातून पैनगंगा नदीपात्रात 4912 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. ऊर्ध्व पैनगंगा धरण प्रकल्पात पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 3 दरवाजे उघडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे. यवतमाळमधील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालाय. बेंबळा नदी प्रकल्पाचे 4 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. पाण्याचा विसर्ग होत असल्यानं बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी या तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरात मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी झालेलं आहे. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनाने या नुकसानाची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली. मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सोलापुरात रात्री 12 नंतर पाऊस पडतोय तर दुपारी मात्र कडक ऊन पाहायला मिळतंय. वर्ध्यातील लहान मोठ्या नद्यांना पूर आलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वर्धा राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. पुढचे 2 दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. आज मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत. आज दुपारी 4 वाजता शिरोडकर हायस्कूलमध्ये हा मेळावा होतोय. बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र लढणार आहेत. 18 ऑगस्टला बेस्ट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या या मेळाव्याला मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे नेते बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर आता बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून 556 रहिवाशांना आज चावी वाटप केलं जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता यशवंत नाट्य मंदिर इथे 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईमध्ये वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग इथे बीडीडी चाळी असून त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जातोय. सुमारे 92 एकर जागेवर 195 बीडीडी चाळी असून त्यामध्ये 15,593 सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल्स आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्यानं पुनर्विकास केला जाणार असून इथल्या रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत. म्हाडानं मिळी चाळ अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 2 इमारतींच्या सदनिकांचं आज चावी वाटप होणार आहे. 556 घरधारकांना चाव्यांचं वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्री हजर राहणार आहेत. तसंच स्थानिक आमदार म्हणून यावेळी आदित्य ठाकरेंनाही निमंत्रित करण्यात आलंय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार आहे. कोस्टल रोडच्या शेजारी 5.25 किलोमीटर लांबीचा नवा मरीन ड्राईव्ह बांधण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज या नव्या विहार क्षेत्राचं लोकार्पण होणार आहे. तर 15 ऑगस्टला संध्याकाळपासून हे क्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे. या विहार क्षेत्रावरती सायकल ट्रॅकसह दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा असेल. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलानगर पूल आणि SCLR एक्सटेन्शनचं उद्घाटन होणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंना कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं सरदेसाई नाराज आहेत. स्थानिक आमदारांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरती न टाकणं राजशिष्टाचाराविरोधात असल्याची सरदेसाईंनी एक्सपोज केली आहे. कोल्हापुरातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी नांदणी मठानं दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यानंतर महादेवी हत्तीणीला गुजरात इथल्या वंतारा केंद्रामध्ये नेण्यात आलं होतं. राज्य सरकारही पक्षकार होईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली होती. जनभावनेच्या रेट्यापुढे सर्वांनी एकत्रित येत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
वसई विरार महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यासह आणखी तिघांना ईडीनं अटक केली आहे। आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ईडीनं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय.एस. रेड्डी, बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे। या चौघांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात अनियमितता केल्याचा आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे। दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष लोकल सुरू करण्याची मागणी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। याचिकेमध्ये मुंब्र्यातील दुर्घटनेकडेही लक्ष वेधण्यात आलंय। रेल्वे स्थानकांच्या आवारात रुग्णवाहिका तैनात नसल्यानं जखमींची फरफट होतीये। तसंच मुंब्र्यातील जखमींना टेम्पोतून रुग्णालयात नेल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय। रेल्वे प्रशासनाला सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश देण्याची याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजता वांद्र्यातील MIG क्लब इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असणार आहे। 26 जानेवारीनंतर येत्या 15 ऑगस्टलाही मंत्री आदिती तटकरेच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। त्यानंतर गोगावलेंनी एक मोठं वक्तव्य केलंय। ज्या मावळ्यानं 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं त्यासाठी पालकमंत्री काय चीज आहे असं गोगावले म्हणालेत। पालकमंत्रीपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेल्याचंही गोगावलेंनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडलंय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे। ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर मंत्रीपद सोडलं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेचसे नाव कोरलं गेले। लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून। मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवर टीका करत त्यांना थेट इशाराच दिलाय। खासदार सुनील तटकरेंची उलटी गिनती आता सुरू होणार असल्याचं मंत्री गोगावले म्हणाले। आपल्या रुमालाची जादू त्यांना अजून कळली नाही अशी टीकाही गोगावलेंनी तटकरेंवर केली आहे। निवडणुकीत तटकरेंनी आमच्या विरोधात काम करण्यासाठी अनेकांना फोन केल्याचा आरोपही गोगावलेंनी केलाय। या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती। ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील। आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची। सर, बऱ्याच गोगावले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालू मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात, आपली उलटी गिनती सुरू आहे असं बरेच गोगावले म्हणतात। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। सर, बऱ्याच गोगावले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालू मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात, आपली उलटी गिनती सुरू आहे असं बरेच गोगावले म्हणतात। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून 15 ऑगस्ट झेंडावंदन झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा भरत गोगावलेंना मिळणार। आमदार महेंद्र थोरवे यांनी ही माहिती दिली आहे। आम्हाला आत्मविश्वास आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आता लवकरात लवकर संपणार आहे। एवढे 15 ऑगस्ट झेंडावंदन होऊन गेलं की रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरत गोगावले यांना मिळेल हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। वरिष्ठ लेवलला सुद्धा अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे। सूरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। 22 जुलैला राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती। या कारवाईला महिना होत नाही तोच चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। सूरज चव्हाणांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आल्यानं अंजली दमानी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय। युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स असा सवाल दमानी यांनी केलाय। काही महिन्यांपूर्वी याच पक्षानं जनसन्मान यात्रा काढली होती। दिसला का यांचा जनसन्मान म्हणत दमानी यांनी टोला लगावलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा नवाब मलिकांचं राजकीय पुनर्वसन केल्याचं दिसतंय. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा नवाब मलिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं नवाब मलिकांना जामीन मंजूर केला. दादरच्या कबुतरखान्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं मोठा निर्णय दिलाय. कबुतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तूर्तास कायम ठेवली आहे, तर त्याचवेळी कंट्रोल बिडिंगच्या निर्णयाचा चेंडू कोर्टानं पालिकेच्या कोर्टात टाकलाय. त्यामुळे कंट्रोल बिडिंगबाबत महापालिका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 20 ऑगस्टपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही समिती आपला अहवाल पालिकेला सुपूर्द करेल. यानंतर या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. यानंतर पुन्हा 4 आठवड्यांची पुढची सुनावणी पुन्हा 4 आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. आरोग्यासोबत आस्थेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कबुतरखान्याच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कबुतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तूर्तास कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय, तर 20 ऑगस्टपर्यंत तज्ज्ञांची समितीही स्थापन होणार आहे. आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात. कबुतरखाना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यावर जैन समाजाची बैठक पार पडली. कबुतरखाना बंदी प्रकरणात जैन समाजानं ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. समितीमार्फत संवाद साधून सर्व निर्णय घेणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलंय. तसंच प्रक्षोभक वक्तव्य आणि वाद टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जैन समाजाकडून देण्यात आल्या. कबूतरखान्यासंबंधात हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये तर महत्त्वपूर्ण हिअरिंगचा टप्पा होता आणि या टप्प्यामध्ये कोर्टाकडून एक तज्ज्ञ समिती नेमली गेली आणि यामध्ये काही इंटेरिम रिलीफ मिळेल अशी जैन समाजाला अपेक्षा होती की तज्ज्ञ समिती आता नेमली आहे, त्या तज्ज्ञ समितीसमोर सगळ्यांचं मानणं जाईल, त्याचा अहवाल तयार होईल. या वेळेपर्यंत कबुतरांसाठी काही व्यवस्था व्हावी असं समाजाला अपेक्षित होतं. एकूणच समाजामध्ये थोडीशी नाराजी आहे या निर्णयाबद्दल. त्यामुळं ह्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर हायकोर्टासमोरची येणाऱ्या 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे, तोपर्यंत या तज्ज्ञ समितीचा अहवाल जावा यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि काही मिड टर्म अरेंजमेंट होण्यासाठी आम्हाला काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत का याचाही या समितीच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करू आणि मग पुढील निर्णय घेऊ. मुंबईच्या दादर परिसरात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरूच आहे. पोर्ट इथल्या कबुतरखान्यात खाद्य देणं व्यावसायिकाला भोवलंय. चेतन ठक्कर नावाच्या व्यावसायिकाविरोधात कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कबुतरखान्यांमध्ये कंट्रोल फिडिंग करण्यापूर्वी पालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे. दरम्यान चेतन ठक्कर यांना अटक करून नोटीस देऊन सोडल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 15 ऑगस्टला मटण आणि चिकनवर विक्रीवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. खाटीक संघटनांकडून आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्याची मागणी करत आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर करण्यात आलं. मात्र पत्रकार परिषदेत आयुक्त गोयल यांनी अनेक महापालिकांचं उदाहरण देत हा निर्णय योग्य ठरवला आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. राज्य शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकेच्या अधिनियममध्ये पण तसं आहे. म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदरपासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आलं. जसं मी मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल. आणि या सगळ्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.